सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक कुंभमेळा कामांमधील 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात आता मोठा राजकीय बंब फुटलाय। या प्रकरणातील एक आरोपी आपला दूरचा नातेवाईक असल्याची कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे। नाशिक पोलिसांनी कुंभमेळ्याच्या कामांसाठी विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीने 591 कोटींच्या वर्क ऑर्डर काढून 3 कोटी 5 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 2 आरोपींना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून अटक केली आहे। त्या आरोपींपैकी एक माझा दूरचा नातेवाईक आहे। या प्रकरणी पोलीस त्यांचे काम करत आहेत। कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय। मंत्री गिरीश महाजन यांनीच यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन कुंभमेळ्याच्या कामांच्या बनावट ऑर्डर तयार करून कंत्राटदारांची फसवणूक होत असल्याची माहिती दिली आहे। त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते। अटक करण्यात आलेले आरोपी तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांनी खोटे वर्क ऑर्डर देत कंत्राटदारांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। चर्चा सुरू आहे नेमकं एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेला सुरुवातीपासून। पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत। काय नाव? तनय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे। आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत। त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत, त्यांच्या तोंडून सगळी निघालेली आहेत। मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे। त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल।